को आप सभी लोग देख रहे हैं और सेकंड राउंड का फर्स्ट मुकाबला आप सभी के आंखों के सामने है। एक जगह इस गांव की टीम अपने ही मातोश्री मैदान के ऊपर खेल रही है और उनके अपोजिट है चैलेंजर चिरली। तो टॉस मेरे हिसाब से चिरले टीम ने जीता है और पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है। मुकाबला 4 ओवर का है और घड़ी के अंदर मेरे हिसाब से बज चुके हैं 2:15 म्हणजे काहीच वाजले ना अजून। चलिए स्पीडअप कीजिए, पंचांना विनंती आहे साफ सफाई करू नका। आणि पुढील मॅच असेल आपल्या भेटीसाठी भोम वर्सेस केलवणे मैच असल पुढची। और मैच को शुरुआत गेंदबाज है इस बार देखिए राजेश पैकर गेंदबाजी की बाउंड्री संभाल रहे। पहली गेंद सार्थक घरत के लिए हल्के हाथों से खेला है गेंद को। शॉर्ट एक्स्ट्रा कवर के ऊपर खिलाड़ी तैनात है। एक सिंगल जरूर मिलेगा और सिंगल के साथ खाता ओपन हो चुका है चैलेंजर चिरले टीम का। आयुष मडवी पहली दफा गेंद को खेलेंगे। पहला मैंडेटरी पावर प्ले है, 2 खिलाड़ी गज के बाहर है और बैकर की अगली बॉल और इस बीच ये मिसफील्ड हुई है वहां और एक सिंगल मिलेगा और दोनों खिलाड़ियों ने अब अपना खाता ओपन किया। स्कोर है 2। चला भोमचे जे सर्व प्लेयर आहेत त्यांना विनंती आहे आपण कमेंट बॉक्स समोर यायचं आहे। ये उल्टा बल्ला चलाने की कोशिश की थी लेकिन ये खतरा। ओ अभी रन मिलेगा लगता है, अभी रन मिलेगा 100%। एक सिंगल चुराया, देखिए तेजी के साथ दिमाग चलाया। एक सिंगल के साथ टीम का स्कोर 3। बल्ले से रन आ चुके। टीम का स्कोर 3। नेक्स्ट बॉल और ये घुमाने जोरदार गए थे अक्रॉस लाइन से मिड विकेट के ऊपर लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद। अभी तक 2 गेंदें शेष है। 5वीं बॉल बैकर तैयार है और लफ किया गेंद को। इस बार हवा में जरूर कैच इट और गेंद सीमाने का बाहर चली गई हवाई यात्रा पे। इस बीच डीप या लॉन्ग ऑफ के ऊपर दमदार छक्का। और एक दमदार छक्का आया और मैडी का आम थोड़ा पक गया है। शॉट यार, लवली छक्का। गेंद डायरेक्ट चक्री के ऊपर लगाने के लिए बदाम स्पिक किल्ली खाली। गाली हंस रहे इस गाने के ऊपर, उसको पता अभी भी चला इस गाने का लेकिन वो पूरी तरह से छत्रपति शिवाजी महाराज को देख रहे। और चाय वाले तुम्हारा चाय बहुत ही बढ़िया है, सुंदर। और गणेश भाई क्या ठंडी है? बिंदास। गणेश भाई भी क्या पहले के जगह टेयरिंग हाथ में है ना दीक्षा की, फटाक से कहा। चलो चलो चलो, विनती है चिरनर वाले, मुकाबले अभी तक 3 है या 5 बजेंगे, ध्यान में रखिए। आज का पहला दिन है
पहला दिन स्कूल का हो जाए या कहीं टूर्नामेंट का हो जाए, टाइम होता ही। और नए गेंदबाज निहाल, निहाल बैकर, शानदार जानदार तूफानी 24 कैरेट का असली आयोजन तिरंगा ट्रॉफी का 10वां साल, जबरदस्त। और वहां देखो कैसी चक्री घूम रही, बत्ती जल रही, इसका मतलब वहां गड़बड़ ज्यादा है। और ये चिरनेर में हो सकता, बाकी जगह नहीं। बाकी जगह हम देखते हैं ना, कुछ नहीं, 15-15 लोग होते रात में और हम कमेंट सुनाते हैं, आज करते भी सो जाते हैं। गलत गेंद फेंकी तुमने, नो बॉल के ऊपर ही आया, बाउंड्री मिलेंगे पंजा, और पहली गेंद खराब गेंद, और स्कोर आगे जाएगा 20 रन, 20 पे स्कोर। फ्री हिट की बॉल है, देखना पड़ेगा इस फ्री हिट के गेंद के ऊपर कितने रन आते। बल्लेबाज आजाद है इस गेंद के ऊपर प्रहार करने के लिए। इस बार शॉट है, लेकिन क्या कैच लेके कुछ फायदा नहीं होगा। मिलेंगे 2 रन, तीसरे के लिए भागने जा रहे हैं। ओ ये क्या कर रहे हैं मंजीत, और इसी बीच रन मिलेंगे 3 और स्कोर जाएगा 23-23। मंजी स्पोर्ट चिरनेर थोड़ी आज यहां ठंडपन ज्यादा है, बहुत ज्यादा, मतलब ठंड है, माथेरन जैसा काम है। और इस बार आउटसाइड ऑफ स्टंप गेंद, अंपायर वाइट। बघा अनिकेत का है, फोन के ऊपर बात करो। और स्कोर आगे जा रहा है 24। बाउंड्री, बाउंड्री 100% बाउंड्री बोला ना कि इस 24 के बदले स्कोर जाता है 28। मेरे चिरले वाले आज क्या खा के आए, बादाम काजू ज्यादा खाए। हाँ, एक बॉल 3 नहीं दिया तभी उनकी गेम पलट गई। शॉट है लेकिन फील्डर मौजूद है वहां, और इसी गेंद के ऊपर लगभग देखा जाए बल्लेबाज आउट हो चुके। जान तो गुल गई, गुलशन गई, गई ओठों की लाली, अब तो उसका पीछा छोड़ दिया, वो हो गई आपको मालूम है क्या। और टीम का टोटल स्कोर 28। देखिए, नमस्कार दीपक सर। नहीं 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 यार, दीपक सर को वो फोटो मत दिखाओ। और ये फुल टॉस गेंद हवा में, कैच इट, कैचेस विन द मैचेस कहते हैं, पकड़ो और भागो। और कैचेस पकड़ना चाहिए, मैंने कह दिया शुरू में ना, पकड़ो कैचेस। रेफर किया अंपायर ने, भगा अंपायरिया मनीष भाई का कहना है कि अंपायर ऐसा हाथ मारते, इसके ऊपर प्रॉब्लम क्या है। प्रॉब्लम एक ही, मुत खड़ा। असंकष्टी है, कौन है,
नाही मॅडी काय नाही, उपास धरून काही जास्त जमत नाही. इंदुरीकरांनी सांगितलेलं आहे ना, 28 लॉस ऑफ 1. फेयर डिलीवरी. इस गेंद के ऊपर आए 2 रन. बैटिंग रिव्यू खत्म. 30 स्कोर 30. रत्नागिरी जाने का बिंदास. अपन है ना, अपने को है कौन, उधर ही जाने का, उधर ही देखने का. 30 स्कोर. और हल्के हाथों से गेंद को खेल दिया है, गली में गेंद चली गई है. फील्डर मौजूद है. अंडरआर्म थ्रो किया था और एक सिंगल के साथ स्कोर 31-31. बढ़िया स्कोर बनने जा रहे चैलेंजर चीरली टीम का. एक गेंद शेष और फ्लड लाइट भी बहुत ही शानदार है मैदान के अंदर. परफेक्ट. ओ व्हाट अ शॉट यार, एबी डिविलियर्स स्टाइल से. और क्या बाउंड्री लाइन के अंदर ही गेंद को रोक लिया है. मिलेंगे 2 और 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर है 33. मामा नाही, मामा नाही, हे वेगळे. 33 आणि 2 षटकानंतर चॅलेंजर चिरले संघाची धावा संख्या आहे ती म्हणजे 33 आणि 33ला एक गडी मैदानाच्या बाहेर. भोम बनाम केलवने दोनों कप्तान इस इनिंग के बाद टॉस करने के लिए टॉस बॉक्स में हाजिर हो जाए. शानदार जबरदस्त ये काम. और सभी इस तिरंगा ट्रॉफी में इस कांग्रेस आए का आयोजन होता है. देखिए पूरी तरह से जो दुपट्टा है वो कितना खूबसूरत है. देखो पूर्वी आपल्या इंद्रायणीच्या मैदानावर मात्र गणेश भाई काय पब्लिक रे. माझ्या डोळ्याशी ते सगळे दृश्य अजूनही येतात. अशी पब्लिक कुठंच नाही बघली. म्हणजे त्याला म्हणतात ना की झुंबड जी म्हणतात ती आहे. बाकी ठिकाणी मॅचेस चालतात ते जेवायला बिर्याणी असते आणि मग आमची तोंड अशी लाल होतात, त्याला लिस्टीपत लावली आम्ही. या नहीं, या परफेक्ट और करेक्ट कार्यक्रम. एक चूटी है ना, और अंपायर को विनती है स्पीड अप करो. खड़ा क्या खड़ा चौकीदार भी रह सकता है. स्पीड अप करो. 33 लॉस ऑफ 1 विकेट. और तीसरे गेंदबाज है निकेतन परदेशी. अलंकार दादा देखिए ऐसी स्टाइल है, लगता है जमाना उनकी जेब के अंदर है. बिंदास और दिल खुला इंसान. और यही चाहिए. कल किसी का भरोसा नहीं, जल्दी कौन उठेगा. कर लोग चालता बोलतात मरतात. बड़ी क्या कहना है. हाँ जीप अभी नहीं, जीप बाद में निकालने का. स्कोर 33. ये व्हाट अ शॉट. क्या जबरदस्त लॉन्ग लेग के ऊपर दमदार झन्नाटेदार जबरदस्त छक्का. देखिए रमाकांत घरत के सुपुत्र शानदार बल्लेबाजी करते. सागर मामा वाह खुश. और हवा में जरूर गेंद. कैच इट. गुड कैच. विकेट नंबर 2 गॉन. पीयूष घरत 9 रन बना के वापस. और 39
39 और इस ओवर की अभी तक 4 गेंदें शेष। तीसरा ओवर जारी है और इसके बाद मुकाबला भौम बनाम केलवने। दोनों कप्तान टॉस करने के लिए हाजिर हो जाए। अरे ते नाईट बार्च पहिले संपणारच नाही, मी सांगतो ना, सगळं फोक आहेत. त्याला कारण एकच, आचारसंहिता मुळे हे सगळं ओढला गेला, नाही तर त्या फेब्रुवारी मध्येच खतम झाला असता. 39 स्कोर 2 विकेट के नुकसान पे चैलेंजर चिरले टीम का स्कोर है इस स्थिति में. और नए बल्लेबाज मिस्टर शिवम मडवी बाएं हाथ के बल्लेबाज है, पहली दफा गेंद को खेलेंगे, सामना करेंगे निकेतन परदेशी का. और ये गेंद पटेल साहब खराब. ठंडा है तो इस बार अंपायर ने सोचा है कि थोड़ा सा कनपट्टी लगाना पड़ेगा. कल आएंगे तो कनपट्टी लाओ. 40 स्कोर. लेफ्ट आर्म राउंड विकेट से, और इस बार यहां एक सिंगल मिलेगा, लेकिन रन मिलेगा नहीं जरूर. और टीम का टोटल स्कोर 40 पे रुका हुआ है. 2 विकेट के नुकसान पे तीसरा ओवर जारी है. निकेतन परदेसी गेंदबाजी की बागडोर संभाल रहे. इस बार देखा जाए तो चिरने टीम अपने घरेलू मैदान के ऊपर खेल रही है. लेफ्ट आर्म ओवर 2 विकेट की गेंदबाजी चल रही है और शॉट अच्छा खेला हुआ है, लेकिन फील्डर वहां मौजूद है. एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 41. 41 और इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष है. तीसरा ओवर जारी है. 1 रन. 41 लॉस ऑफ 2. आखिरी 2 गेंदें शेष है. ये गेंद देखिए, हिम्मत भाई ने सही कह दिया, अनुभव सर्वश्रेष्ठ है. उसने पोजीशन दिखाने से पहले उन्होंने कह दिया कि उल्टा मार के देख. उल्टा शॉट डेंजर होता है, थोड़ा टाइम भी लग जाता है ना. ये क्या, बॉल को देखना पड़ता है, उसके बाद मारना पड़ता है. रिवर्स स्लिप कटी नहीं वैसा शॉट. और ये देखिए धीरे से ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेल दिया. एक सिंगल दूसरे के लिए खतरा बन सकता है, और ये बन सकता है. बल्लेबाज गॉन. विकेट नंबर तीसरा. इस बार बैट टू द आउट और स्कोर है 43 लॉस ऑफ 3 और 3 ओवर खत्म. और आखिरी पारी की 6 गेंदें. चला केलवणे कॅप्टन भौम कॅप्टन या. भौम कॅप्टनला विनंती असेल टॉस साठी या. और गेंदबाज है पौरस.
पौरस ठाकुर। और ठाकुर के सामने नए बल्लेबाज का आगमन हो चुका है, प्रथमेश मडवी। आखिरी 6 गेंदे पारी का स्लॉग हो रही, डेथ हो रही। यस विकेट कीपर, ये तो मैं आसमान से गिरे और खजूर में अटके। उपयोगने पुढून मारा, माग काय माग आहे काय ते बघ, अंपायर कसं बघतो बघ. अरे बोलतो माग राहू पंच. हा थंडी आहे, बंडी पाहिजे बस. ये आली मजा. एक्स्ट्रा कॉर सीमा एक बार नंबर 4 और स्कोर आगे जा रहा है 44 और 4 48. मॅडीला उद्या बदाम काजू आना. और आखिरी ओवर चल रहा है यहां. मेरे हिसाब से 2 ही गेंद शेष होंगे. 48 2 गेंदे शेष है. सुंदर चौका सिद्धार्थ मडवी के बल्ले से. शॉट ऑफ लेन चौका. बाउंड्री. 48 और 4 52. चैलेंजर चिरले टीम की 50 पूरी 52 रन बोर्ड के ऊपर. आखिरी गेंद शेष. हिम्मत भाई क्या चलेगा, वो 12 ओवर खिलाड़ी है कि जो बॉलिंग डालने वाला है वो कप्तान अंदर है. यहां से कुछ नहीं होता है. और मस्त बॉल. ओवर की समाप्ति. आउट खिलाड़ी है और 5 विकेट गॉन, 52 रन. और जीतने के लिए मंजी स्पोर्ट चिरनेर को 24 बॉल 53 24 चेंडूमध्ये 53 धावांची गरज चिरनेर संघाला विजयासाठी. 24 में 53 चाहिए. अब बल्ला पूरी तरह से गर्म करना पड़ेगा और नहीं गर्म हो रहा है तो मार मार के गर्म करो. मैच जीतना है तो. चैलेंजर चिरले टीम का स्कोर बढ़िया बन चुका है, लेकिन ये क्रिकेट है. अब बारी है, चिरनेर की बल्लेबाजी होगी, चिरले की गेंदबाजी होगी. कौन सी टीम जीतेगी और कौन सी टीम घर जाएगी ये वक्त बताएगा. समय का खेल है क्रिकेट. मैंने शुरू में कह दिया, समय का खेल क्रिकेट है. जिसका आ गया वो छा गया. तो 53 की जरूरत है. थोड़ी स्पीड अप कीजिए. और 53 का पीछा करने में अभी यहां चिरनेर की बल्लेबाजी कैसे होगी, चिरले की गेंदबाजी कैसे होगी, मैच कौन जीतेगा, सुनिए श्रेयस जी इनकी जुबानी और क्रिकेट की कहानी.
हम लेते रेस्ट, मिलते हैं आफ्टर ब्रेक के बाद। तब तक रखिए ख्याल। धन्यवाद। थँक्यू सो मच अमितजी म्हात्रे सर. चला सलामीची जोडी मैदानामध्ये कूच करायची आहे. म्हणजे स्पोर्ट्स चुरनेर विनंती आहे की आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. क्वालिफाईड 2 ऑफिशियल पंच मैदानावरती आपण पाहतोय. एका बाजूला प्रतीक सर, दुसऱ्या बाजूला संदीपजी पाटील सर. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. जाताना अगदी 2 सलामीवीर मेघराज आणि धोनी कातकरी हे 2 फलंदाज मैदानामध्ये जाताना पाहतोय. मेघराज पाटील आणि धोनी कातकरी आपण पाहतोय. 52 धावसंख्येचं लक्ष आहे. 52 धावसंख्या झालेल्या आहेत आणि 53 धावसंख्येचं लक्ष. भलं मोठं लक्ष आहे 4 षटकांमध्ये. कारण अगदी पंडित सरांनी जाताना उल्लेख केला होते की हे जर दिवसाचे टुर्नामेंट्स असताना डे टुर्नामेंट्स तर अगदी काही फटके सहजरित्या वाऱ्याच्या दिशेनं षटकार गेले असते. परंतु नाईट म्हटल्यानंतर गुलाबी थंडी, मंद हवा आणि त्यामध्ये अगदी आपल्या बलदंड देहातून लगावलेली ताकद, अगदी याचं कॉम्बिनेशन म्हणजे हे खेळ आहे. आणि या खेळामध्ये अगदी आपली ताकद किंबहुना नजर खूप महत्वाची असते. 53 धावसंख्या घरेलू मैदानावर कशा प्रकारे चेस करणार टीम म्हणजे स्पोर्ट्स चुरनेर ते अगदी पाहण्यासाठी मी श्रेष्ठ पाटील मॅन फ्रॉम मोठीजुई पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतोय मैदानाकडे. सलामीची जोडी मेघनाथ पाटील, धोनी कातकरी हे 2 फलंदाज सलामीसाठी येतात. अगदी बॉलाची चाच पडताळणी करतात की कोणता बॉल अगदी कडक आहे, कोणता चेंडू नरम आहे, खेळण्यासाठी कोणता चेंडू चांगला आहे. अगदी याची थोडीशी चाच पडताळणी 2 क्वालिफाईड पंच आपल्या जागेवर आपण पाहतोय. सामन्याला अगदी ग्रीन सिग्नल दिला जातोय. चला जास्त वेळ दौडू नका. 2 सलामीचे फलंदाज म्हणजे स्पोर्ट्स चुरनेर. जसं धोनी कातकरी येतोय ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक कडे आपण पाहतोय. मेघराज पाटील रेड ओव्हर द विकेटनं पहिला गोलंदाज ज्याचं नाव आहे सार्थक घरत. सार्थक घरत राईड ओव्हर द विकेटनं 53 धावसंख्येचं लक्ष. मागील 4 षटकांमध्ये आपल्या टीमनं किती धावसंख्या दिल्या किंबहुना आता 53 धावसंख्या कशा प्रकारच्या उभारायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा होता. लॉंग लेग कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावसंख्या. संघाचं श्री गणेश स्वतःचं खातं ओपन केलं जातोय. 2 या धावसंख्येनं नाव आहे धोनी कातकरी. 53 धावसंख्येचा पाठलाग म्हटल्यानंतर जवळजवळ प्रत्येक षटकामागे 16ची सरासरी, 13ची सरासरी क्षमस्व. पहिल्या चेंडूवर 2 धावसंख्या, 13ची सरासरी प्रत्येक षटकामागे. दुसरं चेंडू सार्थक घरत अगदी धोनी कातकरीच्या बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू लेग स्लिप कडे क्षेत्ररक्षक तैनात, परंतु 1 धावसंख्या सहजरित्या अगदी पळून काढली जाते. मेघराज पाटील ऑन स्ट्राईक घेतोय. मेघराज पाटील हा सुद्धा एक म्हणजे स्पोर्ट्स चुरनेर किंबहुना चुरनेर टेनिस क्रिकेट पटलावरती आणखीन एक मोठं नाव. यावेळेस मेघराजच्या बॅट मधून मोठे अगदी फटके पाहायला मिळतील का? कारण आपली टीम थोडीशी का होईना 53 धावसंख्या म्हणजे खूप मोठं लक्ष आहे 4 षटकांमध्ये. पंच निर्णय देतील. 2 पंच अगदी आपापसात संवाद साधतील आणि अगदी निर्णय देतील.
इट्स वाईट. आपण पाहतोय वाईट चेंडू ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू क्वालिफाईड पंचांनी अव्वांतर घोषित केला. अगदी ज्या क्षेत्ररक्षकांना अपील केली होती त्याची दाद उचलण्यासाठी दोन पंचांना जरूर आपापसा संवाद साधला आणि अगदी सामूहिक निर्णय आपण पाहतोय. अव्वांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती दोन चेंडूच्या सहाय्यानं 4च्या घरात. प्रत्येक षटकामागे आपण पाहिलं आमचे साथी गुणलेखक मनीष जी चिरलेकर सांगतात की 13ची सरासरी आहे. यावेळेस फलंदाज अगदी मैगिराज बॅक टू द पॅव्हिलियन. बडा धमाका आहे चिरले टीमचा. नाव आहे सार्थक गरत, ज्यानं आपल्या नावावर आपल्या आयुष्यातील आपल्या स्वप्नातील पहिली बाईक ज्यानं पटकावली आहे. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. म्हणूनच खरं तर चिरलेसारख्या एक मोठ्या टेनिस क्रिकेट पटलाचं अगदी नेतृत्व ज्याच्या खांद्यावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक फेकत असताना 3 चेंडूंमध्ये 4 धावसंख्येकडे एक महत्वाची विकेट. मेग्रास सारखा एक मोठा मासा अगदी गळाला सापडलाय तिच्या. पुन्हा एकदा अव्वांतर चेंडू धावसंख्येमध्ये भर पडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 5च्या घरात. 3 चेंडू फेकलेत, 5 खर्च केले, एक महत्वाची विकेट. मेग्रास सारखा एक आक्रमक फलंदाज ज्यांना अगदी दर रविवारी या मैदानावरती पार पडणाऱ्या भूम चिरनेरच्या माध्यमात अगदी मध्य साधणारी स्पर्धा ज्यामध्ये आम्ही नेहमी त्याला चांगली कामगिरी करताना पाहिलंय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन कडून तैनात अगदी तिथपर्यंतचा प्रवास गाठून अगदी चेंडूला फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. धावसंख्या धावपटलावरती 7च्या घरात. 7 धावसंख्या धावपटलावरती 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. थोडंसं लांबडे षटक आपण पाहतोय कारण 2 अव्वांतर फेकले. त्यामध्ये सार्थक म्हणजे कमी उंची, अगदी कमी मूर्ती परंतु कीर्तिमान आहे. यावेळेस व्हेरिएशन होतो. स्लोवर पाहायला मिळालं कटर चेंडू. कारण राजेंद्र गरज सर खरं तर कपिल बाजीने सांगितले तुमच्या गोलंदाजीमध्ये वेग किती आहे ना हे महत्वाचं नाहीये, तर तुमच्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन किती आहे, तुमचा टप्पा किती अचूक आहे ना हे खूप महत्वाचं आहे. अगदी त्यावर तुमची गोलंदाजीची गुणवत्ता अवलंबून आहे. आणि अशा प्रकारची गोलंदाजी खरं तर आपण सार्थकच्या माध्यमातून पाहतोय. मला अगदी शेरगरच्या मैदानावरती माझ्या स्वप्नातील पहिली बाईक का मिळाली आहे याचं मूर्तिमंत उदाहरण. आणखीन एक चेंडू यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातोय. त्रिफळाची बाद केलं जातोय. नाव आहे राहुल मुंबईकर सारखा एक आक्रमक फलंदाज. पुन्हा एकदा मैदानाच्या थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते ज्याचं नाव आहे पौरस ठाकूर, ज्यानं मागच्या मॅच मध्ये थोडस दडपणामध्ये होता परंतु शेवटपर्यंत त्या मैदानावरती क्रीजवरती दटून राहिला आणि षटकार लगावला आणि आपल्या टीमला ज्यानं विजय संपादित करून दिला असा पौरस येतोय मैदानामध्ये. खरं तर 53 धावसंख्येचा पाठलाग म्हटल्यानंतर थोडंसं आव्हान खूप मोठं होतं. धावसंख्येचा ग्राफ खूप मोठा होता आणि अगदी कारण असं म्हटलं जातोय राजेंद्र सर की माणूस प्रथमतः मनामध्ये हरला जातोय, तदनंतर आयुष्यामध्ये किंबहुना मैदानावरती हरला जातोय. यावेळेस 53 धावसंख्येचं लक्ष खूप मोठं आहे. जणू काय हा सायकोलॉजिकल प्रेशर, मनोवैज्ञानिक दबाव ज्याला म्हटलं जातोय तो अगदी मंजित स्फोट चिरनेरच्या टीमच्या खेळाडूंवर आपल्याला पाहायला मिळालं. म्हणूनच पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर पण 7 धावसंख्या फक्त खर्च करत 2 महत्वाच्या विकेट ज्या गोलंदाजानं संपादित केल्या. नाव आहे सार्थक गरत. नवीन षटक हाताळण्यासाठी येतोय ऋतुज गरत. पहिला चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी आहे.
त्यांना ठाऊक आहे की इथून अगदी एकेरी दुहेरी जरी आली ना तरी हरकत नाहीये, कारण प्रतिस्पर्धी टीमला अजूनही 46-18 मध्ये करायच्या आहेत. आम्ही अगदी पहिल्या सत्रामध्ये उल्लेख केला मागच्या सुरुवातीला की ISPL मध्ये 18 मध्ये 49 बनवायच्या होत्या माझी मुंबईला, आणि 50-50ची ओव्हर होत्या, त्यामध्ये 26 कुठून काढले आणि टोटल 39 काउंट झाल्या होत्या आणि तिथून अगदी मॅचला वेगळी दिशा मिळाली. यावेळी चेंडू बराच काल हवेमध्ये आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक येतात, शेवटपर्यंत नजरा रोखून धरल्या, पकडला गेला झेल आणि संपुष्टात येतोय फलंदाज पौरस याचा खेळ. अगदी धोनी कातकरी बाद झालाय, अजून पौरस मैदानामध्ये आहे. पहिला चेंडू निर्धाव फेकला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट संपादित केली आहे. हा असतो मित्रांनो खऱ्या अर्थानं प्रेशर, जो प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करणारी यजमान म्हणजे स्पोर्ट्स चुरनेरच्या टीमच्या खेळाडूंवर असलेला प्रेशर, 53 धावसंख्येचा पाठलाग अगदी 24 चेंडूंमध्ये नाईटच्या रजनीमध्ये खूप कठीण असतं. इतक्या धावसंख्या अगदी उभारणं, एखादी टीम सहजरित्या उभारते, परंतु काही वेळा अशा प्रकारचे समीकरण चेस करत असताना फलंदाजांची आम्ही दमछाक पाहत असतोय. अगदी आज ती दमछाक म्हणजे स्पोर्ट चिरनेरची पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय राजेशजी बाईकर. गोलंदाजीतून नेहमीच चांगलं कॉन्ट्रीब्युशन आपल्या टीमसाठी या मंजी स्पोर्ट्स चिरनेरसाठी राहिलंय. आज अगदी वाट्याला फलंदाजी आली आहे. फलंदाजीतून किती चांगलं कॉन्ट्रीब्युशन राहणार आहे, कारण येणारे चेंडू असतील 16 आणि विजयासाठी 46ची आवश्यकता आहे. चेंडूंपासून अगदी 30 धावसंख्या अधिक आहेत. षटकांमध्ये जर 1-2 मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये आणखी रंगत पाहायला मिळेल. तर फटके अगदी कोणाच्या बॅटमधून येतील. यावेळेस नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय, ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू अव्वांतर घोषित केला जातोय. खरं तर गोलंदाज आपण पाहतोय ज्याचं नाव आहे ऋतुज गरत. पहिला चेंडू निर्धाव फेकला, तदनंतर विकेट. नवीन फलंदाज आल्यानंतर आणखीन एक चांगला अस्त्र आपल्या पेटाऱ्यातून बाहेर काढावा आणि त्या फलंदाजाला आणखीन प्रेशरमध्ये टाकावं, परंतु तसं न करता विपरीत गोलंदाजी अव्वांतर चेंडू फेकला जातोय. धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावपट्ट्यावरती 8च्या घरात. यावेळेस पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारे चेंडू क्वालिफाईड पंच सांगतात की अव्वांतर चेंडू आहे, धावसंख्येमध्ये भर पडली जाते. सध्याच्या स्थितीला खरं तर मनीषदा मंजी स्पोर्ट चिरनेर टीम विचार करत असेल, रन आनी चाहिए, कहा से आ रहे वो मत देखो, बस रन आनी चाहिए. अव्वांतरसाठी अगदी तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम चॅलेंजर्स चिरलेनं अगदी तिसऱ्या पंचांना चॅलेंज दिलाय की अव्वांतर नाहीये असं गोलंदाजाचं म्हणणं आहे. परंतु आमचे तिसरे पंच राजेंद्रजी गैरज साहेब आपल्या या साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खरं तर हे चेक करतायत की अव्वांतर आहे की नाही. अगदी पंचांना चॅलेंज दिला होता आणि ते चॅलेंज सक्सेसफुली राहिलाय. फेर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे, अव्वांतर नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होती. 3 चेंडूंचा खेळ झाला, आतापर्यंत 1 धावसंख्या खर्च केली, ती अव्वांतरच्या स्वरूपात नाव आहे ऋतुज गैरत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक मिस, स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज अगदी अमित मत्रे सरांना सांगितलं होतं की आज अगदी बदाम काजू जणू काय ही चॅलेंजची चिरली टीम खाऊन आली की काय, कारण फलंदाजीतून चांगली फलंदाजी राहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर आल्यानंतर पहिलं षटक सार्थक न आलं, फक्त 7 धावसंख्या दिल्या. यावेळेस ऋतुज आलाय. यावेळेस पंचांकडे लाऊडली अपील केली जाते. या संशयाच्या नजरेने जरूर पाहिलं आणि स्वतः अगदी फलंदाज सांगतोय की यस माझ्या बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू आहे आणि मी अगदी झेल बाद आहे.
चिरले टीम, अगदी त्या चिरले टीमनं खरं तर यजमान घरेलू टीमला हे अगदी मिरची लावली आहे. यावेळेस आणखीन एक निर्धाव चेंडू, दुसरं षटक जवळजवळ प्रगतीपथावर संपुष्टात येतोय आणि अशा प्रकारे फक्त अव्वांतरची एक धावसंख्या दिली आहे. गोल्डन षटक हाताळलंय, नाव आहे ऋतुज गर. टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. अव्वांतरच्या स्वरूपात फक्त एक धावसंख्या खर्च केली आहे आणि ती खर्च करत असताना 2 महत्वाच्या विकेट ज्यानं संपादित केल्यात. अनिकेत जी वाघमारे यांना विनंती आहे की आमच्या सायप्रीत टीम सोबत कॉम्बॉक्स मध्ये जोडलं जायचंय. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 45ची आवश्यकता. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 45ची आवश्यकता. प्रत्येक षटकाची सरासरी 22.5 आहे. यावेळेस खूप अगदी प्रेशर आहे, दबाव आहे. फलंदाजी करणारी टीम, कारण त्यांना ठाऊक आहे सलामीचे आपले दाखड फलंदाज अगदी तंबूच्या आश्रयाला विराजमान झाल्यात आणि इथून अगदी ही जिम्मेदारी आपल्या खांद्यावर आहे. इथून 12 चेंडू मध्ये जर 45 उभारल्या ना तर अगदी इथून आपलं नाव, कारण असं म्हटलं जातोय आयुष्यामध्ये प्रसिद्धी मिळवायसाठी स्वतःला सिद्ध करावं लागतोय. तुम्ही जर स्वतःला सिद्ध केलात ना तर तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळत असते. इथून मंजी स्पोर्ट चिरनेरला अगदी स्वतःला प्रत्येक फलंदाजाला सिद्ध करावं लागेल. मग पौरस असेल आणि त्याचबरोबर निहाल बैकर असेल, हे 2 फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. पौरस ज्यानं मागच्या मॅच मध्ये खरं तर विजयाची मोहर उमटवली होती. MS धोनी स्टाईलनं तो षटकार लगावला होता आणि फिनिशिंग नॉक दिला होता. यावेळेस 12 चेंडू मध्ये 45 उभारले जातील का? नवीन गोलंदाज आपण पाहतोय, नाव आहे प्रथमेश मडवी. यावेळेस पहिला चेंडू खेळत असताना कॉक ओव्हरच्या रिझन मध्ये येतोय. पौरसच्या बॅट मधून दणदणीत चौकार. पौरस सांगून देतोय मी अजून हरलेलो नाहीये, कारण मी अजून जिंकलेली नाहीये, कारण मला इथून जिंकण्यासाठी प्रयत्न ते शर्तीचे मी करणार आहे. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 41ची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडू मध्ये चौकार आलाय. खर तर विजयाकडे वाटचाल करणारा शंकरनाथ पौरसने फुंकलाय का मैदानामध्ये? मागच्या मॅचचे हिरो प्रथमेश मडवी गोलंदाजच्या ट्रॅकवर आहे. दुसरा चेंडू यावेळेस अगदी क्वालिफाईड पंचांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलाय. शाहरुख खानच्या स्टाईलनं सांगतात अव्वांतर चेंडू आहे. अतिरिक्त धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या धावपट्टावरती 13च्या घरात. येणारे 11 चेंडू विजयासाठी 40ची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक अजूनही पौरस आहे. तोपर्यंत म्हणजे स्पोर्ट्सच्या आशा असतील. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता, परंतु स्विंग अँड मिस पाहायला मिळतोय. अगदी डावखुरा गोलंदाज म्हटल्यानंतर नॅचरल स्विंग पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं चेंडू निघाला जातोय. तशाच प्रकारची गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये मला सामनावीरचा किताब का मिळाला होता. अगदी हे सांगून जाणारा चेंडू आपण पाहतोय. नाव आहे प्रथमेश मडवी. 2 चेंडू मध्ये 5 खर्च केल्यात. तिसरा चेंडू आपल्या षटकातील. यावेळेस लोवर फुल टॉस होता, त्याच रिझन मध्ये चेंडू जातोय. कॉक कव्हर ठिकाणी एक धावसंख्या पळून काढली जाते. दुसरीच कॉल अगदी धावचीच्या स्वरूपात आपण पाहतोय. निहाल बैकर बॅक टू द पॅव्हिलियन. आजकाल चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस पकडला जातोय. झेल संपुष्टात येतोय. पौरस याचा खेळ.
खर तर गौरव वशणीकर 6 मध्ये 36 बनवायचे आहेत. आठवण करून द्यावी लागेल इंग्लंडचा अगदी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडवर अगदी युवराज सिंग 6 चेंडूमध्ये 7 षटकार लगावले होत्या. यावेळेस पहिल्या चेंडूवर फर्निचर डिस्ट्रॉइड केला जातोय. कर्णधार बॅक टू द पॅव्हिलियन. इनेट क्रमांक 9 वर येतोय. 5 मध्ये 36. औपचारिकता म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. खर तर 32 दातांचा हा बोकड माझ्या राजानं काही मिनिटांमध्ये खर तर सोडला होता. प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचं वध. यावेळेस अगदी आल्या आल्या विघ्नेशच्या बाट मधून मोठा फटका येतोय का? येस, चेंडू येतोय. 1 बाउन्स, चौकार. आणि गोलंदाजी करत असताना कंजूस स्वरूपाची गोलंदाजी राहिली. 4 मध्ये 32 बनवायच्या आहेत. यावेळेस बॅटला ब्रश करून जाणारा चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धावसंख्या पलून काढली जाते. दुसरी धावसंख्येचा कॉल निकेतन नाकारलाय. धावसंख्या धावपटलावरती 22च्या घरात. 3 मध्ये 31. 3 चेंडूमध्ये 31 बनवायचे आहेत. औपचारिकता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण इथून अगदी म्हणजे स्पोर्ट चिरवण्याच्या प्रत्येक समर्थकांना किंबहुना खेळाडूंना ठाऊक का की या नाईट रजनीतून आपला प्रवास आज अगदी इथेच थांबला. यामध्ये तील मात्र शंका नसेल. परंतु क्रिकेट अनिश्चितेनं भरलेला खेळ आहे. पुन्हा एकदा वांतर चेंडू येतोय. 31 बनवायच्या होती, आता 3 मध्ये 30 बनवायचे आहेत. याचा ESPL फॉर्म्युला असता तरी सुद्धा अगदी 9-27 होतील. यावेळेस समोरच्या दिशेनं निकेतनच्या बॅट मधून, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत तैनात. आणखीन एक पकडला जातोय झेल. संपुष्टात येतोय निकेतन परदेशीचा खेळ. विकेट क्रमांक 8 मैदानाच्या बाहेर. येणारे 2 चेंडूनं विजयासाठी 30ची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये इनॅट क्रमांक 10 वर येतोय. नाव आहे कुणाल केणी येतोय मैदानामध्ये. 2 मध्ये 30 कुणाल केनी मैदानामध्ये. दुसरा मॅचचं नाणेफेक जिंकलेली टीम नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय का? यस, 9 चेंडू 9+4 आपण पाहतोय. यस, 9+4 5 धावसंख्या. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 25ची आवश्यकता. फ्री हिट आहे यावेळेस. आणखीन एक निर्धाव चेंडू. 1 मध्ये 25 बनवायचे आहेत. नेक्स्ट मॅच केलवणी टीम नाणेफेक जिंकली आहे. जो काय निर्णय आहे त्या निर्णयावर लगेच अंमलबजावणी करायची आहे. बॅटिंग. चला टीम सोन्या स्पोर्ट्स बॉम्ब आपण अगदी मैदानात